नमस्कार, मी टायटस फर्नांडिस कोकणी गॉसिप मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे आपला लाडका गणपती। कोकणासह देशभर गणेशोत्सव अगदी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। पण जसा काळ बदलत गेला तसतशी लोकांची आवड आणि निवडही बदलत गेली। आताचा गणेशोत्सव आणि आधीचा गणेशोत्सव यात खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो। आणि या गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाची असणारी ती म्हणजे गणेश मूर्ती। यातही मोठ्या प्रमाणावर आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात। आणि हाच बदललेला गणेशोत्सव याविषयी मूर्तिकारांना काय वाटतं याविषयी आपल्यासोबत गॉसिप करण्यासाठी वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध मूर्तिकार आणि वाळूशिल्पकार संजू हुले जोडले गेले आहेत। संजूजी, मी तुमचं कोकणी गॉसिप मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या आपल्या गॉसिपला आता आपण सुरुवात करूया। मला सांगा, गेली किती वर्ष आपण या मूर्तिकला क्षेत्रात काम करता आणि ही कला आपण एकंदरीत कशी शिकला? या एकंदरीत मूर्तिकलेविषयी काय सांगाल? मी आता तसं बघितलं तर लहानपणी 7-8 वर्षाचा असताना छोटे छोटे मूर्ती म्हणजे वेडेवाकडे मूर्ती बनवायचो। त्यानंतर आज मी 30 वर्ष झाली हे गणपतीची मूर्ती बनवतो। पहिलं आमचं दाबोसात कारखाना भावाबरोबर करायचो आणि इकडे जवळजवळ 18 वर्ष भेंडमळ्यात। ठीक आहे, ठीक। कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आता काळानुरूप बदलतोय। एक काळ असा होता की गणेश फक्त गणपतीचे पाठ द्यायचे, तुम्हाला माहितीच असेल ना। आणि मूर्तिकार त्यांच्या दरवर्षी ठरलेल्या साईज प्रमाणे मूर्ती घडवायचे आणि लोक गणपती दिवशी म्हणजे चतुर्थी दिवशी जेव्हा मूर्ती न्यायला यायचे तेव्हा मूर्ती समोर ठराविक रक्कम ठेवून घरी गणपती घेऊन जायचे। हा काळ तुम्ही बघितलाय। पण आता मात्र काळानुसार लोकांची आवड निवड बदलत चालली आहे। आता फुटांप्रमाणे मूर्तीची किंमत ठरवली जाते। तो काळ आणि आताचा काळ तुम्ही बदलताना पाहिलाय। याविषयी एक मूर्तिकार म्हणून काय सांगाल? आता थोडक्यात सांगायचं झालं तर काय माहिती आहे, हे आता आपण नंतर बोलूयात। म्हणजे आता पीओपीचे गणपती, मातीचे गणपती किंवा शाडू मातीचे गणपती यांचं पूजन केलं जातं आणि याचं कारण, हे पूजण्याचं कारण काय हे आपल्याला ना दंतकथामध्ये मिळतं। म्हणजे दंतकथा गणपतीच्या ज्या आहेत ना, म्हणजे पीओपीची मूर्ती केव्हा पूजायची किंवा धातूची मूर्ती कधी पूजायची हे त्या दंतकथेमध्ये वर्णन केलेलं आहे। आता गणपतीने ना 3 अवतार घेतलेले आहेत। जसे विष्णूने घेतले 10 अवतार घेतले, तसे गणपतीने पण 3 अवतार घेतले। एक चतुर्थीला घेतला, त्यानंतर विनायक चतुर्थी असते ना तेव्हा एक घेतला आणि मागील गणेश जयंती, आणि मागील गणेश जयंतीला जो त्यांनी जन्म घेतला तो कश्यप ऋषी व अदिती माता यांच्या पोटात घेतला आणि त्यांनी नरांतक म्हणून राक्षस आहे त्याचा वध केला। अशी त्या आता जर बघितलं ना तुम्ही, मातीची मूर्ती आहे ना ती पार्वतीने मळीपासून बनवलेली, म्हणून मातीची गणपती चतुर्थीला पूजला जातो। आणि बाकी जे गणपती आहेत म्हणजे पीओपी किंवा धातूच्या मूर्ती, मार्बलच्या मूर्ती या मागील गणेश जयंतीला पूजल्या जातात। आता काळानुसार जर बघितलं ना तर पूर्वी छोट्या छोट्या मूर्त्या होत्या, पण आता सगळं लोकांकडून म्हणजे बदलत चाललेलं आहे। म्हणजे कॉम्पिटिशन किंवा त्याचा गणपती मोठा आहे म्हणून माझा पण गणपती मोठा पाहिजे। पण पूर्वीचं खरोखर चांगलं होतं, म्हणजे छोट्या मूर्त्या होत्या, उचलायला पण व्यवस्थित होतं। आणि एक पेंटर काय करायचे की 500-400 गणपती बनवायचे। पण आज अनेक शाळा वाढलेल्या आहेत, कारखाने वाढलेले आहेत आणि ते प्रत्येक जण 20 गणपती बनवतो, कोण 25 बनवतो, कोण 50 बनवतो, कोण 400 बनवतो, असं झालेलं आहे। आणि कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे। आता मोठमोठ्या मूर्त्या झाल्यामुळे त्यांचं वजन पण वाढलेलं आहे। वजन वाढल्यामुळे लोक पीओपीकडे आकर्षित होतात। व पूर्वीसारखे जर छोटे छोटे जर मूर्ती असल्या असत्या ना तर मातीच्याच मूर्ती जास्त प्रमाणात चालल्या असत्या आणि आपल्या सिंधुदुर्गात मातीच्या मूर्तीला जास्त डिमांड आलं। पण मी असं काय बोलत नाही की पीओपीची मूर्ती पूजायची किंवा मातीची पूजायची, पण मातीची मूर्ती पूजली तर एक आपल्या पर्यावरणाला चांगलं आहे, घातक असं नाही। पण माझ्याकडे आता ऑर्डरप्रमाणे म्हणजे पीओपीच्या पण मूर्त्या असतात, मातीच्या पण मूर्त्या असतात। प्रत्येक आता कस्टमरची जी पसंती आहे त्याप्रमाणे मला ते करावं लागतं। नाहीतर ते बोलतात की तुम्हाला पीओपीच्या मूर्त्या रंगवायला येत नाही, मातीच्याच येतात। मग आता तसं जर बघितलं ना तर पूर्व काळाकडे जर लोक जर वळली म्हणजे छोट्या छोट्या मूर्त्या, आता जर समजा एक 5 फुटाची मूर्ती जर बनवली
तर त्याला जवळजवळ 5 पोती माती लागते शाडूची. म्हणजे त्याचं वजन 40 किलोचं एक पोतं असतं. 200 किलो वजन झालं. आता त्या 200 किलो वजनामध्ये जर 2 फुटाच्या मूर्त्या जर बनवल्या तर त्याचं वजन झालं कमी झालं, म्हणजे एकटा माणूस उचलू शकतो. आणि 5 फुटाची मूर्ती मातीची ती जर खूप वजनशीर असते, म्हणून लोक POPकडे वळली. मग छोट्या छोट्या जर मूर्त्या जर बनवल्या तर ती मातीकडे वळतील ती लोक. आणि आपली सिंधुदुर्गातली जी मातीची कला आहे ना ती पुढे येईल आणि पर्यावरणाला पण चांगली पूरक अशी आहे. ठीक आहे, ठीक. मला सांगा, एकीकडे मुंबई पुण्यासारखी शहरात पूर्वी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पुजायचे. आता मुंबई पुण्यासारख्या शहरांचा कल कुठेतरी पारंपरिक गणेश मूर्ती म्हणजे इको फ्रेंडली गणपती मूर्त्यांकडे चाललाय. पण गणपती ही निसर्गाची देवता आहे, त्यामुळे कोकणात अगदी मातीला लागणारी फुले असतील किंवा अन्य साहित्य असेल हे अगदी पारंपरिक पद्धतीने वापरलं जातं. कोकण हा इको फ्रेंडली गणपती म्हणजे पारंपरिक गणपतीसाठी कोकण हा प्रदेश ओळखला जातो. बरोबर आहे. पण POP मूर्त्यांमुळे कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव बदलत चाललाय का की लोप होत चाललाय? याविषयी तुम्ही एक मूर्तिकार म्हणून काय सांगाल? लोप होत चाललाय त्या मूर्तीचा. म्हणजे कसं माहितीये, ती मूर्ती जरा आकर्षक दिसते. मातीची मूर्ती असते ती कलर वगैरे खेचते. आणि दुसरी गोष्ट कसं सांग, कारागीर सगळं मेहनत करतो, मूर्त्या रात दिवस बनवतो, पण त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. कारण 2-2.5 महिने ते रात दिवस कष्ट करतात. पण तुम्ही आता बोलला मगाशी की पूर्वी पाठ दिलेला असतो आणि ती ठराविक एक मूर्ती ठरलेली असते. त्यावेळी कसे साचे एका पेंटरकडे 8-10 साचे होते, त्यातलेच मूर्ती काढायचे. पण आता POPमुळे कसं सांग खूप प्रमाण वाढलेलं आहे मूर्त्यांचं. फॅशन पण झालेली आहे, त्याच्यात व्हरायटी पण आलेली आहे, मूर्त्या वेगवेगळ्या भेटतात. त्यामुळे आता फोटो दाखवले जातात आणि फोटोप्रमाणे मूर्ती बनवून घेतली जाते. पण आता फोटोप्रमाणे जर मूर्ती बनवायला गेलं तर ती हाती घडवावी लागते. आता साचेची जर मूर्ती तुम्ही बनवली, जर समजा बनवली एखादी, तर त्याला ना 2 दिवसात एक मूर्ती ना 2.5 फुटाची कंप्लीट होते. आणि जर हाती जर मूर्ती बनवायला गेलो ना तर त्याला 4 दिवस पाहिजे. आता मोबदला जर समज 2 फुटाच्या साचेच्या मूर्तीचा जर 4-4.5 हजार रुपये जर प्राईज असली तर हाती मूर्तीची 9,000 तरी प्राईज पाहिजे. पण लोक 9,000 रुपये न देता 4-5 हजार रुपये देतात. म्हणजे त्या मूर्तीत आपल्याला हाती घडवतो त्याची कला लोकांना समजत नाही. मग लोकांनी ते समजून घेऊन त्याप्रमाणे मानधन दिलं पाहिजे. असे प्रत्येक कलाकार म्हणजे आपली कला दाखवण्यासाठी काहीतरी कलाकुसर करतच असतो. मग त्याचा मोबदला भेटला पाहिजे ना त्यांना. आणि आजकाल कसं माहिती आहे, तो पेंटरांकडून हाती मूर्ती घडवताना म्हणजे त्यांच्या आता POPच्या मूर्ती, पेंटचे प्रसिद्ध मूर्ती, म्हणजे त्यांना आता गणपतीच्या बाबतीत माहेर घर असं पण बोललं जातं. आणि त्यांच्या कसं कलाकुसरमध्ये खूप एक शार्पपणा असतो आणि फिनिशिंग वगैरे चांगली असते. मग लोकांना त्याप्रमाणे मागून घेतात, म्हणजे आम्हाला अशी मूर्ती पाहिजे. पण आपल्याकडे कसं 2 महिन्याचाच कालावधी असतो आणि त्या 2 महिन्यातच मूर्त्या मातीच्या पूर्ण झाल्या पाहिजे. मग तेवढी कलाकुसर आपण दाखवू शकत नाही ना. आणि तेवढी जर कलाकुसर दाखवली जर समाज एखाद्या गणपती, तर तेवढा मोबदला दिला पाहिजे. ते पण लोक देत नाही. असं आहे. आता बघा, POPच्या मूर्त्या असतील, तुमच्या शाळेमध्ये पण लोकांच्या मागणीनुसार POPच्या मूर्त्या म्हणजे आहेतच ना. त्याचबरोबर मातीच्या पण मूर्ती किंवा शाडू माती किंवा चिकन मातीच्या मूर्त्या तुम्ही स्वतः बनवता. बरोबर, स्वतः माती आणून तुम्ही घडवता. बरोबर. पण POPच्या मूर्त्या तुम्ही कुठून आणता की स्वतः बनवता की POPच्या मूर्त्यांविषयी काय सांगाल? नाही, आम्ही POPच्या ज्या मूर्त्या आहेत ते पेनवरूनच मागवतो, अमरापूरवरून मागवतो. त्यानंतर आम्ही बाकी त्याचे हात जोडणं वगैरे किंवा फिनिशिंग जी आहे ती आम्ही करतो. आणि त्यानंतर रंगरंगोटी आहे ते आमचं काम असतं. संजूजी, मला सांगा, सध्या सोशल मीडियावर म्हणजे अगदी फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे आपण सर्वजण वापरतो. पण त्यावर एक मेसेज फिरतोय की गणपती हा गणपतीच्याच रूपाचा असावा. साईबाबा, स्वामी समर्थ, पोलीस, विठ्ठल, शंकर, डॉक्टरच्या रूपात नसावा. याविषयी तुम्हाला एक मूर्तिकार म्हणजे मूर्ती घडवताना काय वाटतं? मूर्तिकार म्हणून तुम्ही काय सांगाल? म्हणजे गणपती हा नक्की कसा असावा? माझ्या मते तरी गणपती हा गणपतीच्याच रूपात पाहिजे, इतर त्याच्या देवता. कारण तो आपला हिंदू लोक आहेत ना, त्यांचं आदिदैवत आहे ते. मग ते गणपतीला पूजणार काय बाकी देवाला पूजणार. मग त्याचं जे चतुर्थीला स्थान आहे ते गणपती म्हणूनच पूजलं पाहिजे. इतर रूप दाखवली,
काही लोक चेहऱ्यावर पण विठ्ठलाचं रूप दाखवतात किंवा साईबाबाचं, स्वामी समर्थांचं, त्याऐवजी ना त्याचं नाम जो आहे तोच दाखवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ती गणपतीच्याच रूपात मूर्ती असली पाहिजे, इतर रूपात नसली पाहिजे. पण आज काय, आता मी जरी बोललो तरी लोक ना त्यांना जे पसंत पडतं तेच करून घेतात ना. आपण आता जर मी बोललो नाही तसं मी गणपती मी बनवत नाही तर ते म्हणणार तुला ते जमत नाही. त्याच्यामुळे आपण लोकांसमोर हे करू शकत नाही. आणि आज कॉम्पिटिशन तर खूपच वाढलेलं आहे. दुसऱ्याने जर आपली मूर्ती जर समजा एखादी मूर्ती जर लहान बनवली आहे म्हणजे 4 फुटाची बनवली तर त्याच्या बाजूचा जो शेजारी आहे तो म्हणतो मला 5 फुटाची पाहिजे, असं कॉम्पिटिशन. अरे पण तो देव आहे. एक म्हणजे 2-3 फुटाची जर मूर्ती जर बनवली तर त्याला काही नुकसान न होता व्यवस्थित प्रकारे आपण घरपोच नेऊ शकतो. मोठ्या मूर्तीचं कसं असतं त्याला वजन वाढतं, म्हणजे न्यायला पण खूप त्रास होतो. तर असं न करता मातीकडे वळून छोट्या छोट्या मूर्त्या जर केल्या तर खूप अतिउत्तम. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गणेश चतुर्थी ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते. त्याच्या अगोदर 2 ते 3 महिने कोकणात मूर्ती कामाला सुरुवात होते. मग हेरवी तुम्ही काय करता, म्हणजे या कलेविषयी अजून काय करता, म्हणजे मूर्ती कलेविषयी शिवाय तुम्ही अजून काय करता? एक आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे कसं आहे माहिती, माझा तर थर्माकोलचा पण बिझनेस आहे, फ्लॉवरची डेकोरेशनाचा पण बिझनेस आहे. त्याच्यानंतर लांब लांब ठिकाणी मूर्त्या म्हणजे काहीतरी पेंटिंग असलं, कुठे मंदिराचं पेंटिंग किंवा मूर्ती रंगवायचं, मार्बलच्या मूर्ती, असं पेंटिंगचं वारंवार चालू. शाळेची पण पेंटिंग करतो. त्याच्याशिवाय एक माझ्याकडे अशी कला आहे की वाळूशिल्प मी घडवतो. हे वाळूशिल्पाचं माझं 3-4 महिन्याचे चालू असतं. म्हणजे त्याच्यात मानधन वगैरे मिळत नाही, पण आवड म्हणून करतो. आणि लोकांना एक मनोरंजन म्हणून आपलं जे वेंगुर्ल्याचं आता ब्रिज म्हणजे समुद्रावर जे ब्रिज बांधलं आहे नवाबाग वेंगुर्ला, त्या ब्रिजच्या जवळपास एक वाळूशिल्प आठवड्याने एक बनवतो आणि लोकांचं मनोरंजन करून घेतो. ठीक आहे. आजचा महत्वाचा म्हणजे तरुण पिढीसाठी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तो मी तुम्हाला विचारतो. आजकालची तरुण पिढी ही मूर्तिकलेकडे कमी वळताना दिसते. भविष्यात जर लोक पीओपीच्या गणेश मूर्ती आणून पुजत असतील तर आपल्या सिंधुदुर्गातील म्हणजे कोकणातील मूर्तिकारांना फक्त आणलेल्या मूर्त्या रंगवायचं काम उरेल. त्यामुळे कोकणातील पारंपरिक मातीच्या गणेश मूर्त्या बनवणे ही कला लोप होत जाईल. त्यामुळे कोकणातील पारंपरिक मातीच्या मूर्त्या घडवण्याची कला सतत चालू राहावी आणि कोकणातील तरुण पिढी ही मूर्तिकलेकडे वळून कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव सतत चालू राहावा, याविषयी तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय मार्गदर्शन कराल? माझं म्हणणं आहे की पूर्वी कसं होतं की त्यावेळी मोबाईल युग नव्हतं किंवा कॉम्प्युटर युग नव्हतं. त्यावेळी त्यांचं मनोरंजन पण म्हणजे टी व्हीवर एक DD1 किंवा DD2 चॅनल असे लागायचे. त्याच्यावर जास्त अशा सिरियल वगैरे आकर्षक वगैरे नसायच्या. त्यावेळी लोक कशी कलेकडे जास्त वळत होती आणि त्यावेळी कलेकडे जास्त वळत होती, पण लोकांजवळ पैसा नव्हता किंवा त्यांना आताच्या युगात कसं क्लासेस झालेले आहेत, पेंटिंगचे क्लासेस झालेले आहेत, सगळ्या सुविधा झालेल्या आहेत आणि सरकार पण त्यांना असं म्हणजे प्रोत्साहन देतो किंवा त्यांना मानधन पण देतो आणि ते करायच्यासाठी सहकार्य करतो. पण आमच्या वेळी कसं असं आता शाळेत गेलो तर आम्हाला सगळी पुस्तकं वगैरे सगळं विकत घ्यावं लागायचं. तसं कला जर शिकायला गेलं तर क्लासेस पण नव्हते आणि स्वतःच्या अकलेने ते आम्ही असं घडवत गेलो. पण आजकालची मुलं कशी मोबाईलमध्येच असतात, म्हणजे चॅटिंग करणं किंवा काहीतरी व्हिडिओ बघणं, पण अशी कला साकारण्याकडे त्यांचा दृष्टिकोन नाही. पण आता असे क्लासेस पण भरपूर ठेवलेले आहेत पेंटिंग ड्रॉइंग करण्यासाठी. मग काही जी मुलं आहेत ना पैसे देऊन करतात आणि पूर्वी आमच्या टायमाला हे असं नव्हतं, बरोबर ना. मग माझं म्हणणं काय आहे, ते जर मोबाईलकडे दुर्लक्ष जर केला किंवा टी व्हीकडे जर थोडा दुर्लक्ष केला, हे 2-4 महिन्यासाठी तरी एखाद्या गणपतीच्या कारखान्यात जाऊन जर मार्गदर्शन एखाद्या पेंटरचं घेतलं आणि ते जर घडवलं तर भविष्यात आपल्या वेंगुर्ल्यात मातीच्याच मूर्ती, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त मातीच्या मूर्ती वाढतील, पीओपीच्या कमी होतील, असं माझं म्हणणं. पण लोक कशी त्यांना वळवणं पण कठीण गोष्ट आहे. मी जरी हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही आता माझ्याकडून ही माहिती घेता, व्हिडिओ बनवता, याच्यात जरी मी बोललो आता तरी लोक किंवा मुलं दुर्लक्षच करणार त्याच्याकडे. पण पारंपरिक कला ही जर जोपासायची झाली तर त्यावेळेला म्हणजे आपण जेव्हा पेंटिंग करतो किंवा
एखादी मूर्ती घडवतो त्यावेळी मोबाईल बाजूलाच ठेवला पाहिजे आणि त्याच्याकडे जास्त आकर्षण वाढलं पाहिजे. तर पुढे भविष्यात मूर्तिकार पण जास्त वाढतील आणि आपल्या सिंधुदुर्गातली कला पण उच्च पदावर जाईल असं माझं म्हणणं आहे. भविष्यात जर तुम्हाला पण गणेश मूर्त्या संजू उले यांच्याकडून बनवून घ्यायच्या असतील किंवा अजून काही कलेविषयी जर काही काम असेल तर तुम्ही संजू उले यांच्याशी संपर्क साधू शकता. खाली आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तो संजू उले यांचाच आहे. या आपल्या कोकणी गॉसिप मध्ये सहभागी मूर्तिकार संजू उले यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या कोकणी गॉसिप मध्ये इथेच थांबतो. कोकणातील आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप.